नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. ऊसापासून प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात साखर आणि कमी प्रमाणात गुळाचं उत्पादन केलं जातं. आहारदृष्ट्या बघितलं तर ग्लुकोजमुळं गूळ हा साखरेपेक्षा सरस ठरतो. गुळाला आहारात महत्त्व आहे. कॅल्शियम, पालाश, स्फुरद, तांबे, लोह अशी खनिज द्रव्य असून 3 वर्षांहून अधिक जुना गूळ अतिशीतल असून मौल्यवान औषधी घटक म्हणून वापरतात. दुभत्या जनावरांना अधिक दूध देण्यासाठी गूळ चारतात. शरीरात रुतलेला काटा, काच काढण्यासाठी त्या ठिकाणी गरम गूळ बांधतात. असे कितीतरी उपयोग गुळाचे केले जातात. पक्व झालेल्या ऊसापासून गुळाचा उतारा आणि प्रतही चांगली मिळते. ऊसाची पक्वता पाहण्यासाठी हँड रिफ्रॅक्ट्रोमीटर किंवा ब्रिक्स हायड्रोमीटरचा वापर करून ऊस रसाचा ब्रिक्स 10° जास्त असणारा ऊस गूळ तयार करण्यासाठी वापरावा. अशा ऊसाची तोडणी करण्यापूर्वी 15 दिवस पाणी तोडावे. 24 तासांच्या आत ऊस गाळपासाठी आणावा. 5 लाटांच्या चरकापासून 10 ते 12% रसाचा उतारा जास्त मिळतो. रस वाहतुकीसाठी PVC पाईपचा वापर करावा. अधूनमधून बारीक छिद्राच्या गाळण्या बसवाव्यात. चरक्याची सर्व मशिनरी धुण्यासाठी चुन्याच्या निवळीचा वापर करावा. रस उकळण्यासाठी जस्ताचा मुलामा केलेल्या पत्र्याची काहील वापरावी. याशिवाय काहिलीला उडदाच्या पिठाचे लाडण करावे, म्हणजे रसाचा लोखंडाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. रस उकळण्यासाठी आधुनिक पद्धतीची पाडेगाव पद्धतीची, दुहेरी चिमणी पद्धतीची चुल्हाण वापरावी. जळण म्हणून रस काढून निघालेल्या चिपाडाचा वापर करावा. काहिलीत रस तापवण्यास सुरू केलं की अर्ध्या तासाने रसातली घाण मळी ती शिब्याच्या सहाय्यानं काढत राहावी. 98 ते 99 सेल्सिअसला रसाला उकळी फुटते. ढोरमळी काढून दुसऱ्या पात्रात साठवावी. 3 तासापेक्षा जास्त शिळ्या रसात आणि लोळलेल्या ऊसाच्या रसात चुन्याची निवळी वापरावी. याशिवाय चोपण जमिनीतल्या ऊसाच्या रसात 150 मिलीलिटर लिंबाचा रस वापरावा. हायड्रास, गंधक, वाफा पावडर अशा विषयुक्त रसायनाचा वापर मुळीच करू नये. रस आणखी स्वच्छ आणि निवळण्यासाठी भेंडी, अंबाडी, कारेश्वरी, चिकणी, फालसा, रानभेंडी या झाडांच्या हिरव्या खोडाचा किंवा सालीचा चेचून रस काढून त्याचा वापर करावा. यातला भेंडीचा रस सर्वात चांगला. 1.5 किलो भेंडीची हिरवी खोडे चेचून 15 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजत ठेवावी. पाण्यातला भेंडीचा चिकट अर्क वस्त्रगाळ करून ढोरमळी काढल्यानंतर हे तयार केलेलं भेंडीचं द्रावण 2 हप्त्यांमध्ये काहिलीतल्या उकळत्या रसात टाकावं. त्यामुळं रस चांगलाच निवळतो. याबरोबरच 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5 लिटर पाणी यांचं मिश्रण मातीच्या भांड्यात उकळून थंड झाल्यावर ढोरमळी काढल्यानंतर काहिलीतल्या रसात टाकावं. या दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर रसाचा सामू 6 ते 6.5 च्या दरम्यान वाढवला जाऊन रस आणखी निवळला जातो. काहिलीतल्या रसाच्या पाकाचे तापमान 105 सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यानंतर 200 मिली गोड तेल पाकात टाकावं आणि फावड्यानं ढवळावं. तेलामुळं पाक करपत नाही, तापमान वाढतं, पाक घट्ट होतो, पाक उतू जात नाही. पाकाचं तापमान 118 ते 120 सेल्सिअसला गेलं की गोळी चाचणी करून पाहावी. पाकाची गोळी काहिलीच्या पत्र्यावर फेकली असता खणखणीत आवाज आल्यास गूळ तयार झाला असं समजावं. 118 ते 120 सेल्सिअस तापमानाच्या अगोदरचा गूळ मऊ होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त तापमानाचा गूळ कडक आणि लालसर होतो. म्हणून हुशार तज्ज्ञ गुळव्या गोळीची चाचणी अचूक करतो आणि लगेच काहील उतरतो. सिमेंटचा गिलावा केलेल्या वाफ्यात काहील उतरवून पाक एकजीव होईपर्यंत हलवून गार केला जातो आणि मग बाजारात मागणी असेल त्याप्रमाणे 1 किलोपासून 30 किलोपर्यंत ढेपाळी फडकं टाकून भरले जातात. त्यानंतर कोरड्या मोकळ्या हवेत गोणपाटाने किंवा पॉलिथिन कागदाने गुंडाळून ठेवल्या जातात किंवा बाजारामध्ये विक्रीसाठी पण पाठवल्या जातात. गुऱ्हाळ घर हा छोटा कारखानाच असतो. यामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. पावसाचे दिवस सोडले तर वर्षभर हे गुऱ्हाळ घर चालते. हा फार पूर्वीपासून चालत आलेला उद्योग आहे. आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी हा उद्योग नक्की करायला हवा. कारण गुळाला जगभर खूप मागणी आहे आणि निर्यातीला पण वाव आहे.
धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.